नमस्कार मंडळी. स्मित हास्य, भारदस्त आवाज, चोखंदळ तसंच हरहुन्नरी कलाकार म्हटलं तर दुसरे तिसरे कोणी नसून प्रदीप वेलणकर. ज्येष्ठ अभिनेते तसेच हिंदी व मराठीमध्ये नाटकात आपली वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ कलाकार म्हणजेच प्रदीप वेलणकर. प्रदीप वेलणकर यांनी आजवर या गोजीरवाण्या घरात, असंभव, 4 दिवस सासूचे, माझी तुझी रेशीमगाठ इत्यादी मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच सिंघम या चित्रपटात त्यांनी पोलीस ऑफिसरची देखील भूमिका बजावली होती आणि त्यामुळे ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले आहेत. प्रदीप वेलणकर यांच्या पत्नी रजनी वेलणकर या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी देखील मालिका व चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. सध्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत पद्मा आजींची भूमिका त्या साकारत आहेत. या जोडप्यास 2 मुली आहेत. तर मंडळी, मधुरा वेलणकर या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. त्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांचं लग्न झालेलं आहे. तर मंडळी, प्रदीप वेलणकर यांचे जावई कोण आहेत तुम्हास ठाऊक आहे का? जाणून घेऊ संपूर्ण माहिती. CID म्हणून घराघरात जाऊन पोहोचलेले प्रद्युम्न सर म्हणजेच शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम यांच्या त्या पत्नी आहेत. म्हणजेच शिवाजी साटम यांच्या सुनेचे नाव मधुरा वेलणकर साटम असं आहे. एक डाव, धोबी पछाड, खबरदार, हापूस हे मधुरा वेलणकर यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तर अभिजित साटम हे देखील प्रसिद्ध कलाकार आहेत. शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम आणि प्रदीप वेलणकर यांची मुलगी मधुरा वेलणकर यांनी खूप काळ डेट केल्यानंतर लग्न केले होते. मधुरा वेलणकर यांच्या माहेरी त्या तिघी बहिणी आणि आई बाबा असे त्यांचे कुटुंब होते. मात्र सासरी आल्यावर ते तिघे आणि मी एकटीच बाई त्या घरामध्ये होते. सासूबाईंचे निधन झालेले होते. याचं मला खूप दडपण येत होते, पण जबाबदारीचं टेन्शन कधीच मला आलं नाही, कारण माझे सासरे यांचे घरात खूप लक्ष होते. CIDचं शूटिंग चालू असताना देखील त्यांचं आमच्या तब्येतीपासून ते घरात किराणा, लाईट बिल एवढ्यापर्यंत बारकाईने ते लक्ष ठेवायचे. माझे सासरे अभिजितला रोज फोन करत नाहीत, पण मला रोज फोन करतात. आमच्यात बाप लेकीचं नातं जास्त आहे. त्यामुळे त्या घरात मी एकटी बाई आहे याचं मला कधीच वेगळेपणा वाटला नाही. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली वेलणकर आणि साटम या दोन्ही कुटुंबाची संपूर्ण माहिती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.